स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. वेलकम, वेलकम, वेलकम यू ऑल. आज आपण जाणून घेणार आहे आपले 7 चक्र कशा पद्धतीने आपल्या जीवनासाठी सकारात्मकता देतात. कुठल्या चक्राच्या इम्बॅलन्समुळे नेमकं आपल्या जीवनात काय घडत असतं ते आपण आजच्या सेशनमध्ये जाणून घेणार आहे. त्यासोबतच आपण उद्या पहाटे शार्प 5:30 वाजता रेकी लेव्हल 1चा शक्तिपात करून घेणार आहे. तर सर्वांनी शार्प 5:30 वाजता याच लिंकवर जर जॉईन केलं तर तुम्हाला उद्याचा शक्तिपात अटेंड करता येईल. कारण इथून पुढे आपण जे काही घेणार आहे ते प्रॅक्टिकल सेशन राहणार आहे. उद्या दुपारची आपलं सत्र 3 ते 4 याच वेळात असणार आहे. आणि या 3 ते 4च्या वेळामध्ये आपण एनर्जीला ऍक्टिव्हेट करून स्पर्श चिकित्सेचा अनुभव घेणार आहे. स्पर्शाच्या माध्यमातून तुम्ही स्वतःच्या प्रॉब्लेमला कशा पद्धतीने हील करू शकता ते पण आपण बघणार आहे. तर सुरू करण्याच्या आधी आपलं महत्वाचं स्लोगन सगळ्यांनी रिपीट करायचं. एकदा म्हणा हृदयातून, मी स्वस्थ आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे. रोज खुद को बोलो. स्वस्थ म्हणजे शरीर आणि मनाने स्वस्थ. मस्त म्हणजे जे काही करताय फुल टू एनर्जीने पॉझिटिव्ह करताय आणि त्याचा रिझल्ट तुमच्या जीवनात जबरदस्त येतोय. म्हणजे सक्सेसचा येतोय, आनंदाचा येतोय. कारण आपल्या जीवनाला आपल्याला या 5 तत्वांशी जोडायचं आहे. परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य या 5 तत्वांची आपल्याला आपल्या जीवनाला जोडायचं आहे. कारण आयुष्य खूप सुंदर आहे आणि ही दिव्य रेकी शक्ती तुमच्या जीवनाला अधिक सकारात्मक आणि अधिक आनंदाची, अधिक पॉझिटिव्हिटीशी जोडण्यासाठी खूप 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 पॉवरफुल एनर्जी आहे. सो स्वागत आहे सर्वांचं या ऊर्जांमध्ये. आज जाणून घेऊ चक्र आणि आपल्या जीवनाचा जे काही ताळमेळ आहे तो कसा असतो ते आपण बघणार आहोत. तर त्या दिवशी मी तुम्हाला थेरॉटिकली सांगितलं की रेकीचा इतिहास मी सांगितला. तर ज्यांच्यामुळे ही रेकी ऊर्जा आपल्या जीवनात आत्मसात झालेली आहे, ज्यांनी ही रिडिस्कवर केली आहे ते आहेत जपानचे डॉक्टर मिकाओशी. त्यानंतर चिरोजी हयाशी, ज्यांनी ही रेकी ऊर्जेचं मोठं चिकित्सा सेंटर जपानमध्ये निर्माण केलं. आणि हवाई टकाट्यांची मी तुम्हाला स्टोरी सांगितली होती की यांनी स्वतःच्या कॅन्सरवर मात करून वयाच्या म्हणजे ज्यांना 30व्या वर्षी कॅन्सर झालेला होता त्यांनी त्या कॅन्सरवर मात करून स्वतःच्या जीवनाला सुधारलं. आणि त्यासोबतच त्यांनी हजारो रेकी साधक तयार केले. रेकी ग्रँड मास्टर त्यांनी वर्ष 82 पर्यंत जवळपास 22 ग्रँड मास्टर त्यांनी तयार केले. हे हवाई टकाटांचं कार्य आज जी रेकी भारतापर्यंत पोहोचलेली आहे त्याचं श्रेय हवाई टकाटा यांनाच जातं. रेकी ऊर्जांसाठी शक्तिपात हा अत्यंत महत्वाचा आहे, जो उद्या पहाटे 5:30 वाजता आपण घेणार आहे. जे लोक उद्या पहाटेचा शक्तिपात अटेंड करतील त्यांना या एनर्जी बद्दल कनेक्टिव्हिटी होईल. आणि ज्या लोकांनी शक्तिपात घेतला नाही तर ते या एनर्जीशी तेवढ्या पॉझिटिव्ह लेवलनी कनेक्ट होऊ शकणार नाही. तर शक्तिपात म्हणजे काय? शक्तिपात म्हणजे एनर्जीचं कनेक्शन. ज्या पद्धतीने बघा, एक फॅन आणि बटन यामध्ये एक असा वायर असतं ज्या वायर मधनं विद्युत प्रवाह प्रवाहित होत असतो. ठीक आहे. फॅन आणि बटन याच्यामध्ये वायरिंगच्या माध्यमातून एक असा विद्युत प्रवाह प्रवाहित होत असतो ज्याच्यामुळे आपण त्या एनर्जीला म्हणजे फॅनचा वापर आपण करू शकतो. ठीक आहे. फॅनचा वापर आपण करू शकतो. आणि त्याच पद्धतीने काय होतं की जर ते कनेक्शन लूज असेल तर फॅन चालू होईल का? निश्चितच फॅन चालू होणार नाही. पण या रेकी ऊर्जांचा जो आपण उपयोग करतो त्याच पद्धतीने इथे जसं कनेक्शन करून देणं, जसं एखादा इलेक्ट्रिशियन कनेक्शन करून देतो त्याच पद्धतीने आपल्या जीवनामध्ये ब्रह्मांडीय ऊर्जांचं कनेक्शन करण्यासाठी एका रेकी गुरुची गरज असते, रेकी ग्रँडमास्टरची गरज असते. आणि ते आपण उद्या पहाटे 5:30 वाजता करून देणार आहे. आणि तुमचा या एनर्जीशी कनेक्शन झाल्यानंतर तुम्ही म्हणजे आता हे तर हॉस्पिटलमध्ये वापरले जाणार आहे. मॉस्को मेक्सिकोमध्ये एका हॉस्पिटलमध्ये ऑपरेशनच्या पहिले सर्जरी टेबलवर रेकी पेशंटला दिली जात आहे. तर तुम्ही स्पर्शाच्या माध्यमातनं उद्याच्या शक्तिपात आणि दुपारच्या ऍक्टिव्हेशन नंतर तुम्ही या ऊर्जांना कनेक्ट करू शकणार आहे. स्पर्शाच्या माध्यमातून दुसऱ्यांना हिलिंग करू शकणार आहे. रेकीच्या माध्यमातून ग्रुप हिलिंग देखील शक्य आहे. पण आपण रेकी लेव्हल 1 मध्ये टच हिलिंग आणि जास्तीत जास्त 2 ते 2.5 इंच वर हात ठेवून एवढीच रेकी लेव्हल 1 ची मर्यादा राहणार आहे. पण ज्या पद्धतीने तुम्ही रेकीच्या पुढच्या लेवल कराल तर जगाच्या पाठीवर कुठेही
हिलिंग देऊ शकणार आहे. तर आजचा आपला विषय आहे 7 चक्र, मनुष्याचे असे 7 एनर्जीचे पॉइंट ज्याच्या वापराने आपण स्वतःच्या आणि स्पर्श करून इतरांच्या जीवनामध्ये देखील असणाऱ्या समस्या सोडवणार आहे. आता बघा, जेव्हा आपण औरा शिकलो, औरामध्ये प्रत्येक व्यक्तीची एनर्जी फील्ड असते, ठीक आहे. आता हे जे आपली एनर्जी फील्ड आहे, या एनर्जी फील्डवर जर काही ब्लॉकेजेस आले तर तो औरा कमजोर झाल्यामुळे ते ब्लॉकेजेस आपल्या चक्रांना इफेक्ट करतात. कशाला इफेक्ट करतात? 7 चक्रांना इफेक्ट करतात. आणि जर एखाद्या व्यक्तीने औरा क्लीन केला नाही किंवा माहिती नाही म्हणून 7 चक्रांना चार्ज केलं नाही, तर मग याच सगळ्या नकारात्मक ऊर्जा आपल्या जीवनामध्ये शारीरिक आणि मानसिक त्रासाचं कारण बनतात. ठीक आहे. शारीरिक आणि मानसिक त्रासाचं कारण बनतात आपल्या जीवनामध्ये असलेल्या या सर्व निगेटिव्ह एनर्जी. आणि म्हणून औरा क्लिन्झिंग आणि 7 चक्रांचं चार्जिंग करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. कुठल्याही साधकासाठी जर त्यांनी दैनंदिन लेवलवर औरा क्लीन केला, चक्रांना चार्ज केलं, तर डेफिनेटली तो सकारात्मक ऊर्जांना कनेक्ट राहू शकतो. तर आता हे 7 चक्र जे आहे ते नेमके कुठे कुठे आपल्या शरीरावर आहे आणि त्याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतो ते आपण समजून घेणार आहे डिटेलमध्ये, की कुठल्या चक्राचा नेमका आपल्या जीवनामध्ये काय परिणाम होतो. तर बघा, आपले जे 7 एनर्जीचे पॉइंट आहे, तर ब्रह्मांडी ऊर्जांचं प्रवेशद्वार म्हणजे सहस्रार चक्र. पण आपण पहिलं चक्र म्हणतो ते मूलाधार चक्राला. कोणत्या चक्राला म्हणतो? रूट चक्र म्हणजेच मूलाधार चक्र. याला इंग्रजीत काय म्हणतात? रूट चक्र. ठीक आहे. मूलाधार चक्र. त्याच्यानंतर हे कुठे आहे? पुरुषांच्या पाठीचं जे माकड हाड असतं ना, माकड हाडाचं शेवटचं त्रिकोणी हाड म्हणजे मूलाधार चक्र. त्याच्यानंतर नाभीच्या 3 बोट वर, नाभीच्या 3 बोट खाली म्हणजे स्वाधिष्ठान चक्र. नाभीच्या 3 बोट खाली स्वाधिष्ठान चक्र. नाभीच्या 3 बोट वर मणिपूर चक्र. नाभीच्या 3 बोट वर मणिपूर चक्र. सेंटर ऑफ द चेस्ट अनाहत चक्र म्हणजेच हृदय चक्र. सेंटर ऑफ द चेस्ट अनाहत चक्र म्हणजे हृदय चक्र. थ्रोट चक्र, थ्रोटच्या मध्ये असलेलं चक्र म्हणजे विशुद्ध चक्र म्हणजे थोट चक्र. दोन्ही भुवयांच्या थोडस वर जिथे बिंदी लावतो ती जागा म्हणजे अजना चक्र म्हणजे थर्ड आय चक्र. त्यालाच आज्ञा चक्र असं देखील म्हणतात. ठीक आहे. अजना चक्र, सहस्रार आज्ञा चक्र देखील म्हणतात. आणि क्राऊन चक्र, क्राऊन चक्र म्हणजे सहस्त्रार चक्र. क्राऊन चक्र म्हणजे सहस्त्रार चक्र, जिथे ईश्वराची ऊर्जा आणि तुम्ही कनेक्टेड असता ते स्थान म्हणजे सहस्त्रार चक्र. आता बघा, या प्रत्येक चक्राला रंग आणि बीज मंत्र देखील आहे. लोकेशन समजलं सगळ्यांना? परत एकदा सांगते, मूलाधार चक्र महिलांच्या बीजकोशांची जागा, पुरुषांच्या माकड त्रिकोणी हाड जे असतं लास्ट टेलबोनची जी जागा असते त्याच्या खालचा भाग. स्वाधिष्ठान चक्र म्हणजे नाभीच्या 3 बोट खाली. मणिपूर चक्र नाभीच्या 3 बोट वर. अनाहत चक्र सेंटर ऑफ द चेस्ट. विशुद्ध चक्र म्हणजे थ्रोट चक्र. आणि अजना चक्र म्हणजे थर्ड आय, भुवयांच्या थोडस वर. आणि क्राऊन चक्र म्हणजे टाळूची बाजू म्हणजे सहस्त्रार चक्र. आता हे जे चक्र आहेत यांना बीज मंत्र आहे, यांना शक्तीचे मंत्र आहेत. यांचं उच्चारण केल्याने किंवा ऐकून याच्यावर जेव्हा आपण रेकी देऊ तर हे चक्र ऍक्टिव्हेट होत असतात. ठीक आहे. हे चक्र ऍक्टिव्हेट होत असतात. तर पहिलं जे चक्र आहे ते आहे मूलाधार चक्र. त्याचं बीज मंत्र आहे लम आणि रंग आहे लाल. मूलाधार चक्र याचं बीज मंत्र आहे लम आणि रंग आहे लाल रंगाचं हे चक्र आहे मूलाधार चक्र. आणि लम हे त्याचं बीज मंत्र आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे स्वाधिष्ठान चक्र. त्याचं रंग आहे केशरी. बीज मंत्र आहे वम. रंग केशरी. तुम्हाला पीडीएफ देणार आहे, त्याच्या डिटेलमध्ये ही सगळी माहिती ऑलरेडी दिलेली आहे. त्याच्यानंतर मणिपूर चक्र रंग आहे येलो आणि बीज मंत्र आहे रम. रंग कोणता आहे? येलो, पिवळा रंग. बीज मंत्र आहे रम. ज्यांनाही डायबिटीज असेल, इंडायजेशनचा प्रॉब्लेम असेल, त्यांनी रोज 15 मिनिटं गुगलवरनं युट्यूबवरनं रम हा बीज मंत्र डाउनलोड करायचा. कोणता? रम हा बीज मंत्र डाउनलोड करायचा आहे आणि त्याला ऐकायचं आहे.
शुगरचा प्रॉब्लेम असेल, डायबिटीज असेल, डायजेस्टिव्ह सिस्टीम बिघडलेली असेल, त्यांनी रमचं उच्चारण, जीवनामध्ये स्टेबिलिटी नाही आहे, हाडांचे आजार आहे, मानसिक आरोग्याचा प्रॉब्लेम होऊन राहिलाय, तर तुम्ही लमचं उच्चारण ऐकायचं आहे. लम, लमचं उच्चारण तुम्हाला ऐकायचं आहे. असंच प्रत्येक त्रासाच्या बद्दल आपण कुठल्या चक्राचे इन्बॅलन्सने काय होतं ते आपण बघणारच आहे पुढे. त्याच्यानंतर हृदय चक्र, रंग हिरवा, बीजमंत्र यम. सेंटर ऑफ द चेस्ट हृदय चक्र, रंग हिरवा, बीज मंत्र आहे यम. विशुद्ध चक्र, बीज मंत्र हम आणि कलर आहे त्याचा लाईट ब्लू. बीज मंत्र हम आणि कलर आहे लाईट ब्लू. थर्ड आय चक्र, अजना चक्र, थर्ड आय चक्र, अजना चक्र, ओम. याचा स्वाऊन काय, ओम. आणि काही लोक उकार इथे धारण करतात, ओंकार इथे धारण करतात. ओंकार म्हणजे निर्विकार, कुछ भी नहीं, सब कुछ बैलेंस, ईश्वर के बाद उसका अंश आप ही हो, एवढी परिपूर्णता जीवनात या चक्राचं कनेक्शन जर ब्रह्मांडाशी झालं, आणि कारण आपल्या प्राण ऊर्जेचा सोर्सही हेच चक्र आहे, जेव्हा हे चक्र ऍक्टिव्हेट होतं तर तुमच्या जीवनामध्ये पाहिजे असलेलं प्रत्येक परिपूर्णतेची अनुभूती तुम्ही घेऊ शकता. सर्व प्रकारचे सुख तुम्हाला प्राप्त होत असतात जेव्हा आपण या चक्रावर काम करतो किंवा या चक्राला आपण चार्ज ठेवतो. तर या चक्रांची जी ऊर्जा आहे ही आपल्या जीवनामध्ये संपूर्ण सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटी आपल्याला प्रदान करत असते. तर आता समजून घेऊ की प्रत्येक चक्र आपल्या जीवनामध्ये कशासाठी महत्वाचं आहे, प्रत्येक चक्राच्या ऊर्जांनी आपल्या जीवनावर काय परिणाम होतो याचा डिटेल अभ्यास आता आपण करणार आहोत. ठीक आहे, चक्रांचं लोकेशन, चक्रांचा रंग आणि चक्रांचे नाव या तीन गोष्टी क्लिअर झाल्यात का? चक्रांचे रंग, चक्रांचे नाव क्लिअर झाले? इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांना? ग्रेट, चला थँक्यू. तर सुरू करूया मूलाधार चक्रापासून. रूट चक्र, मूलाधार चक्र म्हणजे रूट चक्र. आता तुम्हाला जे मी नॉलेज देणार त्याच्यापासून तुम्ही लोकांना ओळखायला शिकणार आहे. आतापर्यंत आपण हा असा वागतो, हा कसा वागतो, असं आपण क्वेश्चनिंग करत असतो की मी याच्यासाठी एवढं करते आणि हा व्यक्ती माझ्यासोबत असं वागतो. यू हॅव द लॉट्स ऑफ क्वेश्चन इन युअर माइंड, बट नाऊ यू विल गेट द सोल्युशन की तो व्यक्ती असा वागतो म्हणजे नेमका असा का वागतो, त्याच्या वागण्याच्या मागचं कारण काय आहे ते तुम्ही जाणून घेऊ शकणार आहे की एक्झॅक्ट त्या व्यक्तीचं वागणं असं का आहे. मजा येईल ना जर व्यक्तीला जाणून घ्यायला लागले तर प्रॉब्लेम कमी होतील. प्रॉब्लेम काय की आता बाबा मी याच्यासाठी एवढं करते, हा असा का वागतो, तसा का वागतो, वी हॅव द क्वेश्चन्स. बट जेव्हा तुम्हाला कळेल की नेमकं त्या व्यक्तीच्या वागण्याच्या मागे काय कारण आहे तेव्हा तुम्हाला ते सोल्युशन तुम्हाला कळेल. ओके, तो सबसे पहिला चक्र आहे रूट चक्र. हा मी सांगितलं त्या पद्धतीने पुरुषांच्या रीढच्या शेवटच्या हाडाच्या तिकोनी हड्डी आणि महिलांच्या बीजकोशांच्या मध्ये अवस्थित असतो. हे चक्र शारीरिक शरीरात भौतिक जीवन शक्तीचं स्थान है, जीवन के लिए प्रेरित करता है. यह कुंडलिनी जागृति का जागरण और प्रचुरता का परिचारक है. संबंधित अंग सुपरनील ग्रंथी, युरिनरी ब्लॅडर, याचं जे तत्व आहे ते पृथ्वी तत्व आहे. ठीक आहे, या चक्राचं तत्व पृथ्वी तत्व आहे. रंग याचा लाल, कार्य भौतिक शक्ती, सृजन शक्ती, प्रतिकूल प्रभाव, शारीरिक जडता, उदासी, भारीपण आणि शरीरात कुठेही हाडांचे आजार असतील तर या चक्रामुळे होत असतात. शरीरामध्ये येणाऱ्या हाडांच्या समस्या या चक्रामुळेच होत असतात. तर रंग लाल, सुपर्निल ग्रंथीसोबत संबंध, किडनी, ब्लॅडर, संपूर्ण स्पाइन, स्पाइन रिलेटेड कुठलीही समस्या असेल तर याच चक्रामुळे होत असतात. या चक्रांचं हिलिंग करणं खूप खूप गरजेचं आहे. शक्तीचा स्रोत चेतना आणि स्फूर्ति, जड़ता किंवा सुस्ती, किसी भी प्रकार की सेवा या साधनाद्वारे व्यक्ती में चेतना और स्फूर्ति बनी रहती है. नाही तर आता मला सांग, नाही तर काय होतं की व्यक्ती सदैव
जर हे चक्र बॅलन्स असेल तर सुखी आनंदी जीवन जगेल, आणि नाही तर दुसरा व्यक्ती सतत स्वतः तर दुःखी राहील आणि आजूबाजूला लोकांसाठी कटकट कर. आता मला सांगा, तुमच्या घरी असे किती लोक आहे जे असं तुम्हाला म्हणतात, जरा एक ग्लास पाणी आणून दे, तो टीव्हीचा रिमोट आणून दे, जवळ आहे टीव्हीचा रिमोट, 2 पावलाच्या डिस्टन्सवर तो टीव्हीचा रिमोट आणून दे, जरा पंख्याची बटन ऑन करून दे, जरा टीव्ही चालू करून दे. असे जे लोक तुमच्या घरी आहेत, आजपासून बिचाऱ्यांचा दोष नाही आहे, त्यांचं रूट चक्र ब्लॉक आहे. मग त्यांना अन्न पाणी चार्ज करून देताना काय म्हणायचं आहे की यांचं रूट चक्र ऍक्टिव्ह झालेलं आहे. काय अफर्मेशन द्यायचं आहे? रूट चक्र ऍक्टिव्ह झालेलं आहे. आणि यांच्या जीवनामध्ये ज्या व्यक्तीचं स्टेबिलिटी नसेल जीवनामध्ये, तर हमखास त्या व्यक्तीचं रूट चक्र ब्लॉक असतं. कोणतं चक्र ब्लॉक असतं? रूट चक्र ब्लॉक असतं. आणि म्हणून त्या कुठल्याही व्यक्तीच्या रूट चक्रावर जर तुम्ही वर्क केलं तर त्या व्यक्तीचे म्हणजे आर्थरायटिसचा प्रॉब्लेम, हाडांच्या समस्या, जीवनामध्ये स्टेबिलिटीच्या समस्या, नकारात्मक विचार येणं, या सगळ्या गोष्टी थांबतात. व्यक्ती पॉझिटिव्ह वागायला लागतो आणि व्यक्ती आनंदित राहतो. नाही तर मग सतत दुसऱ्यांच्या ह्याच्यात प्रॉब्लेम 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 शोधतो. इसके जिंदगी में सारे प्रॉब्लेम. तर रूट चक्राचा परिणाम त्या व्यक्तीवर होत असतो. ठीक आहे. पृथ्वी तत्व असंतुलित, या चक्राचं तत्व कोणतं म्हटलं? पृथ्वी तत्व. पृथ्वी तत्व असंतुलित असल्याने शरीरामध्ये जडता येते, मन उदास राहतं, शरीर भारी भारीसं वाटतं, हड्डिया संबंधी रोग होते, किसी भी प्रकार की हड्डियों की तकलीफ का केंद्र यही है. चक्कर आणा किंवा शरीरात कुठल्याही प्रकारची कमजोरी याच चक्रांचं कारण असतं. शरीरामध्ये जर विकनेस वाटत असेल, एनर्जी, कारण एनर्जीचं चक्र आहे. हे जे सगळे चक्र आहे आपल्या जीवनामध्ये त्या त्या ऑर्गनशी रिलेटेड आहे. आणि ज्या ज्या ऑर्गनशी रिलेटेड आहे, अगर हमने उसको हिल नहीं किया तर तिथे ते प्रॉब्लेम क्रिएट करतो. ठीक आहे. त्यानंतर स्वादिष्ठान चक्र नाभीच्या करीब 3 इंच खाली अवस्थित आहे. हे चक्र कामशक्तीचं केंद्र आणि अहमचं परिचारक आहे. संबंधित अंग ग्रोनेट ग्रंथी, जेनेटिक ऑर्गन, दोन्ही पाय, व्यक्तीच्या कुठल्याही व्यक्तिप्रतीचे मनोभाव इसी चक्र से कनेक्टेड होते हैं. ठीक है. सीधे इसी चक्र के द्वारा प्राप्त होते विचार भावनात्मक. आणि याचं तत्व कोणतं आहे? जलतत्व आहे. रंग नारंगी, प्रतिकूल प्रभाव, कफ, खासी, श्वास, युरिन संबंधित आजार. शरीरावर जर कुठेही स्वेलिंग असेल तर हे चक्र इनबॅलन्स असतं. शरीरावर असलेल्या स्वेलिंगसाठी देखील हे चक्र कारणीभूत असतं. रंग नारंगी ग्रोनेट ग्रंथीसोबत संबंध. हे चक्र जेनेटिक ऑर्गनला नियंत्रित करतं. कार्यक्षेत्र जातीय शक्ती भावना का केंद्र. स्त्री पुरुष आकर्षणासाठी हेच चक्र जबाबदार असतं. शक्तीचा स्रोत आत्मसर्जन या संसार सर्जन. जर या चक्रावर व्यक्तीने विजय मिळवला तर त्यात तो संयमित होऊन आत्मविकास करेल, आणि नाही तर सर्वसामान्य व्यक्तीसारखा संसार सर्जन करेल. पण या चक्रावर जर कंट्रोल नसेल तर मग त्या व्यक्तीच्याकडून दुसऱ्या व्यक्तीवर जे आपण बघतो अब्यूज होतं, तर ते या चक्राच्या इनबॅलन्समुळे केल्या जातं. ठीक है. इस चक्र का संबंध जल तत्व से है. जल तत्व के असंतुलित होने से सर्दी खांसी जैसे रोग होते हैं. युरिनरी ब्लॅडरच्या समस्या असतात. युरिनला वारंवार जावं लागणं किंवा युरिन पास न होणं, या सगळ्या समस्या या चक्राच्या इनबॅलन्समुळे होत असतात. बेड वेटिंगची समस्या, शरीरावर कुठे स्वेलिंग, पुरुष आणि महिलांमध्ये जेनेटिक प्रॉब्लेम्स, म्हणजे संतती उत्पत्तीसाठी जे प्रॉब्लेम असतात ते याच चक्राच्या इनबॅलन्समुळे होत असतात. आता माझ्याकडे केस होती, त्या मुलगा 14 वर्षाचा होता आणि रोज बेड ओला करायचा. त्याच्या आईने जेव्हा रेकीचं सेकंड लेवल शिकली आणि रोज त्याला हिलिंग डिस्टन्सने दिलं, पुढच्या 14 ते 15 दिवसांमध्ये त्या मुलाची बेड वेटिंगची समस्या सुधारली. नाही तर बऱ्याच वर्षापासून मेडिसिन घेऊनही त्या मुलाची ती समस्या सुधारलेली नव्हती. त्यानंतरचं चक्र नाभीच्या 3 बोटं वर असलेलं मणिपूर चक्र, सोलर फ्लेक्सिस चक्र, नाभि के करीब 3 उंगल ऊपर अवस्थित है. यह शरीर का वह वास्तविक केंद्र है. याला भौतिक शक्तीचं केंद्र म्हटलं पाहिजे. जसं एखाद्याला गाडी घ्यायची आहे, बंगला घ्यायची आहे, तर त्याला जी एनर्जी पाहिजे ना, नाही तो दिल कहेगा की बाबा डिफेंडर घेणं माझ्या या जन्माचा खेळ आहे काय. हा विचार कुठून जागृत झाला की तुमचं मणिपूर चक्रात, सूर्यचक्र म्हटलं जातं, जीवनामध्ये एनर्जी प्रवाहित होणं, तर कुठली गोष्ट इथून तयार होते. पण यहाँ से
जो चक्र ऍक्टिव्हेट करणं आहे, ज्या चक्राची एनर्जी ऍक्टिव्हेट करायची आहे. कारण जेव्हा आम्ही अबंडन्स बद्दल विचार करतो ना, तर आपल्या माइंड लेवलच्या ब्लॉकेजेसनी तुम्हाला थांबवलेलं आहे. जर मी इथे एखाद्या हाऊसवाईफला म्हटलं, काय मॅडम 1 लाख रुपये महिना कमवणं तुमच्या याच्यात आहे का? मॅडम कधी विचारही नाही केला. कारण आपल्या भारतामध्ये एक इंजिनियर झालेल्या मुलाला स्टार्टिंग पॅकेज मुश्किलनी 25 ते 30 हजाराचा मिळतो. मिळतो की नाही मिळत? एखाद्या कंपनीच्या तो फर्स्ट फ्रेशर म्हणून जॉब करतो किंवा इंटर्नशिपला, तर 25-30 हजाराची सॅलरी त्याच्याकडे खूप झाली आहे. काही ठिकाणी तर ती त्याही पेक्षा कमी आहे. तर याचाच मग तिथे विचार करा की बाबा आम्ही हाऊसवाईफ आहे, 1 लाख रुपये महिना आमच्यासाठी शक्य नाहीये. पण मला आनंद वाटतं की या क्षेत्रामध्ये माझ्या विद्यार्थिनींनी आज 1 लाख ते 7 लाख रुपये महिन्यापर्यंत वेगवेगळ्या माझ्या स्टुडंट अर्न करत आहे. ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. पण ती गोष्ट पहिले कुठलीही गोष्ट इथे क्रिएट व्हावी लागते. आता जस्ट माझं एक ऑफलाईन सेशन होतं. तिथे बऱ्याच महिला होत्या, वर्किंग होत्या, एका प्रोफेशनसाठी तिथे आलेल्या होत्या. आणि जेव्हा मी त्यांना विचारलं की 1 लाखाचं स्वप्न, त्या 100 लेडीज मधनं फक्त एका महिलेचं होतं. शी वॉन्ट टू अर्न 1 लाख. जर इथेच तो विचार क्रिएट नाही झाला तर प्रत्यक्षात कसा येणार? पहिले स्वप्न, तुम्हाला संध्याकाळची भाजी काय बनवायची आहे याचा जर विचार इथे होत असेल ना, पहिले इथे येतो तो विचार की भाजी काय करायची आहे. अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला विचार करावा लागेल की तुमच्या अर्निंग किती पाहिजे आहे, तुम्हाला नात्यांमध्ये प्रेम कसं हवं आहे. यू हॅव टू क्रिएट. आणि त्या भौतिक सगळ्या सुखसुविधा देण्याचं काम या मणिपूर चक्रापासून होत असतं. आणि म्हणून रोज जे तुमचे अफर्मेशन आहे ते ब्रह्मांडाला सकारात्मकतेने सांगणं गरजेचं आहे. तर हे जे मणिपूर चक्र आहे याचा रंग पिवळा आहे. ॲड्रेनल ग्रंथीसोबत संबंध आहे. मणिपूर चक्र फिजिकल ऑर्गन मध्ये पोट, लिव्हर, गॉल ब्लॅडर याला नियंत्रित करतं. कार्यक्षेत्र आहे चक्र शक्ती आणि समजदारीचं केंद्र. इस चक्र को सूर्य चक्र भी कहते हैं. यही से पूरे शरीर में शक्ती का संचार होता है आणि शरीरामध्ये निश्चित टेम्परेचर बनलेलं राहतं. शक्ती का स्रोत आनंद, नाही तर मग ईर्ष्या आणि द्वेष. प्रत्येक वेळेस समोरच्यानी गाडी घेतली, आपल्या पोटात गोळा जर आला तर समजून घ्या की आपलं चक्र ब्लॉक आहे. दुसऱ्याच्या प्रगतीवर आपल्या पोटामध्ये गोळा येत असेल किंवा तुम्हाला प्रवासाला जायचं आहे. किती लोकांना असं वाटतं की चलो एक बार वॉशरूम जाके आ जाए. क्यों होता है ऐसा? कारण कुठेतरी त्या प्रवासाप्रती इन्सिक्युरिटी येते. परीक्षेला जाताना एखाद्या मुलाला किंवा मुलीला पेपरला जायचंय, महत्वाच्या कामाला जायचं, पहिले वॉशरूमला जाऊन येतात. बघतो ना आपण आपल्या घरात असे लोक. का बरं असं होतं? कारण सगळ्यात पहिले कुठल्याही फिअरचा इफेक्ट या चक्रावर होतं. आणि म्हणून जेव्हा तुम्ही या चक्राला फिअरलेस करता, कॉन्फिडन्स मध्ये आणता, तर मग तुमच्या भौतिक जगात जीवनामध्ये तुम्हाला गाडी, बंगला, कार, कुठली परीक्षा क्रॅक करणं, कुठलंही इंटरव्ह्यू क्रॅक करणं सोपं होऊन जातं. तर त्यामुळे तुमच्या भौतिक जगतातील सर्व इच्छांना पूर्ण करण्यासाठी अत्यंत महत्वाचं चक्र म्हणजे मणिपूर चक्र आहे. ठीक आहे. याचं तत्व जे आहे ते अग्नितत्व आहे. आधुनिक वैज्ञानिक युगामध्ये व्यक्ती काय करतोय? विचारांच्या अधिक दबावांमध्ये सतत सतत विचार करून बुद्धिमंत झालेला आहे, अभ्यास जास्ती केलेला आहे, परंतु अपनी समजदारी होते जा रहा है. आणि म्हणून तो ईर्ष्या आणि द्वेषाच्या चक्करमध्ये आपल्या वास्तविक जीवनाचा आनंद पूर्ण घ्यायलाच विसरून गेला. आता बरेचसे लोक, म्हणजे मी कुठल्याही स्टेजवर जाते तर एक आव्हान देत असते की बाबा भाग्यशाली तुमच्यापैकी कोण आहे. तर एक लक्षात घ्या, आज जे तुम्हाला मी 2 दिवस रेखीच्या ह्याच्यात शिकवलं की जगामध्ये तुमच्यासारखं स्वप्नातलं जीवन जगण्याचे लोक वाट बघताय, हे तुम्हाला मी पहिल्या 2 दिवसात सांगितलं. म्हणजेच काय की समजा एखाद्याजवळ कार आहे, एखाद्याजवळ टू व्हीलर आहे, तर त्या टू व्हीलर वाल्याचं स्वप्न तुम्ही जगताय ना, कार असेल तुमच्याकडे. एखाद्याचं भाड्याचं घर आहे, तर तुम्ही स्वतःचं घर असेल तर त्याच्या स्वप्नातलं जीवन जगताय. एखाद्याच्याकडे एक खोली आहे, तो एका 1 BHK स्वप्न पाहतोय. एखाद्याकडे रात्री डोक्यावर छत नाही आहे, तर तो रात्री ऍटलिस्ट एका खोलीचं स्वप्न पाहतो की रात्री आपल्या फॅमिलीच्या डोक्यावर छत असावं. म्हणजेच काय, तुम्ही कितीतरी लोकांच्या स्वप्नातलं जीवन जगताय. त्यासोबतच तुम्हाला डोळे आहेत, डोळ्यांनी बघू शकता, कानांनी ऐकू शकता, तोंडाने बोलू शकता, आपले हात पाय सर्व ऑर्गन काम व्यवस्थित करत आहे. असे जगामध्ये किती लोक आहे हो? कान आहे, ऐकता येत नाही, तोंड आहे, बोलता येत नाही, डोळे आहे, पाहता येत. पण तुम्ही या सर्व सर्व गोष्टींमध्ये जीवनामध्ये अधिक आनंदी होऊ शकता.
अधिक पॉझिटिव्हिटी करू शकता जेव्हा तुम्ही या चक्रांचा अभ्यास कराल. जेव्हा तुम्हाला कळेल की ऍक्च्युअल आपलं जीवन काय आहे, तर तेव्हा म्हणून आजपासून स्वतःला भाग्यशाली समजा. जो है रोज लिखो तो एक लिस्ट की बाबा मी भाग्यशाली आहे, मला रात्रीचं राहायला घर आहे, भाड्याचं असेल स्वतःचं असेल कसं हे घर आहे, मला चालायला माझे पाय आहे. एक चित्र बघितलेलं होतं, एक 14-15 वर्षाच्या मुलानी एक फेसबुकवर मी इमेज बघितलेली होती की त्यांनी नसलेले पाय, गुडघ्याच्या खाली नसलेले पाय चॉकने ड्रॉ केले होते. हम चप्पल और शूज के लिए रोते हैं, पर वो क्या करे जिनको किसी कारण पाय नाही. म्हणजे विचार करा की त्यांचे दोन्ही पाय त्या मुलाच्या अपघातात गेले असतील, त्यांनी पाय ड्रॉ केलेले होते. सोपं आहे का एवढं? अगर आप अपने जिंदगी को अच्छा बनाना चाहो ना, तर या रेखी ऊर्जाच्या माध्यमातून तुम्ही इतकं इतकं मल्टिपली त्याला ठीक करू शकता कि आपने सोचा भी नहीं होता. पर हम क्या करते हैं, जो नहीं है उस पे फोकस करते हैं. आज आता या क्षणापासून काय आहे, त्या ईश्वराने काय भरभरून दिलेलं आहे. कारण मणिपूर चक्राला जर तुम्ही ऍक्टिव्हेट केलं ना, या जगामध्ये तुम्हाला अंबानी एवढं श्रीमंत बनायला कोणी कारण कधीतरी अंबानी देखील सर्वसामान्य होते की नव्हते, पण त्यांनी त्यांच्या एनर्जीवर वर्क केलं, त्यांनी त्याच्यावर हार्डवर्क केलं. हम दूसरे को क्यों मिला ये सोचते हैं, पर उन्होंने क्या किया, कौन सा स्ट्रगल किया वो सोचो. काय आपण त्यांच्यासारखी मेहनत घेतोय का, त्यांच्यासारखा विचार करतोय का? नाही. ओनली युअर थॉट्स कॅन चेंज युअर लाईफ. पण आपण विचारांच्या मध्ये उसकी साडी मेरे साडीचे सफेद क्यों, यही पटके पडे. त्यांनी गाडी घेतली, त्याच्याजवळ 2 नंबरचा पैसा आहे, बाप दादाची इस्टेट भेटलेली आहे. निकलो इस विचार से बाहेर. जेव्हापर्यंत तुम्ही या विचारातनं बाहेर पडणार नाही, तर तुमची आवश्यक प्रगती होणार नाही. आणि त्याच्यासाठी मणिपूर चक्राला आजपासून कोणाची प्रगती पाहून पोटात गोळा आला नाही पाहिजे. उलट यस तथास्तु म्हणायचं, देवा त्याला दिला, एक दिवस मलाही माहिती आहे माझ्या प्रयत्नांना येतील, ही गोष्ट माझ्याकडे येणार आहे. यू कॅन अट्रॅक्ट दॅट थिंग. जितना लोगों के प्रति अच्छा सोचोगे उतना अच्छा मिलेगा. आजचीच गोष्ट सांगते मी. लिटरली मी आज ज्या प्रोग्रामला गेली, ज्या सरांशी माझं कम्युनिकेशन होत होतं ऍज अ गेस्ट, मला जायचं होतं, बट लिटरली मी हे डोक्यात नव्हतं की माझे कुठे कुठे स्टुडंट आहेत. पण तिथे गेल्यावर कळलं की आपल्याच एका स्टुडंटचा तो इव्हेंट होता. ज्या प्रेमाने त्यांनी स्वागत केलं, कारण ऑनलाईन मध्ये भेटतो, एवढे सगळे लोक असतात, ते लक्षातही नाही राहत. आणि फक्त मला भेटायसाठी एक आपल्या स्टुडंट नाशिक वरून तेवढ्या लांब आलेल्या होत्या. रात्री 2:30 वाजता त्या पोहोचल्या आणि आज रात्री 12:30ची त्यांची परतीची ट्रेन आहे. म्हणजे विचार करा की या क्षेत्रामध्ये पैशापेक्षा मी किती प्रेम कमवलं. म्हणजे आज अपेक्षाच नव्हती की अननोन प्लेस आहे, आपले एखादे स्टुडंट भेटेल, अनएक्सपेक्टेड होतं माझ्यासाठी. पण तिथे गेल्यावर ते आले, भेटले आणि नंतर कळलं की ते प्रोग्राम त्यांनीच ऑर्गनाईज केलेला होता. तर विचार करा की या पद्धतीने आपल्याला जर तुम्ही हे पॉझिटिव्हिटी राहिला, तर तो अखंड ब्रह्मांड तुमच्या कार्याची नोंद घेत राहतो. इसलिए रोज अच्छा सोचो. असा विचार करा की रोज एका व्यक्तीसाठी तरी तुम्ही चांगले शुभकामना पाठवणार. इथे आपण घरच्यासाठी ही काय नुसतं कटकट करत असते, हा मला एवढा त्रास देतो, मी घरासाठी एवढं करतो, मी मुलांसाठी एवढं करतो, आणि हे असं. अरे निकलो इस सोच से बाहेर. परिवारामध्ये जे प्रेम असतं ना, ते अनुभवून तर बघा. कटकटीत आपण खूप वर्ष झाले डिस्कस करून राहिलो घरातल्या. एकदा समोरच्या व्यक्तीच्या जागेवर स्वतःला ठेवून तर बघा की तो असा का वागतोय, त्याच्यासमोर काय आव्हानं आहेत, त्याच्या चिडचिडीला कारण काय आहे. जेव्हा तुम्ही समोरच्याला त्याच्या जागेवर ठेवून बघाल ना, तर 90% तुमच्या कुटुंबातले प्रॉब्लेम तसेच सॉल्व्ह होऊन जातील. कारण एकदा का त्या नात्यांमध्ये प्रेमाचा झरा वाहायला लागला ना, तर मग बघा की आयुष्य किती सुंदर होऊन जातं. इट विल वंडरफुल. आणि त्या प्रेमाला तुम्ही स्पर्श, अरे आयुष्य संपून जाते, मनुष्य संपून जाते. माझ्याकडे केसेस येतात, मॅडम 50 वर्ष लग्नाला झालाय तरी जुळवून घेता येत नाही. काय अर्थ त्या 50 वर्ष काढलेला. 30-30 वर्षाच्या नंतर जर तुम्हाला डिवोर्सची स्वप्न पडत असतील तर काय फायदा. विचार करा, जीवन खूप सुंदर आहे आणि त्यासोबत क्षणभंगुरही आहे. असलेल्या प्रत्येक क्षणाला आनंदाने जगण्याची कला तुमच्याजवळ आहे. आणि मणिपूर चक्रामध्ये ती ताकद आहे की तुमच्या जीवनातल्या या प्रत्येक एनर्जीला बॅलन्स करून, कारण या सूर्यचक्र म्हणतात, सूर्यासारखी ताकदवर एनर्जी या चक्रामध्ये आहे. जेव्हा या चक्राला पॉझिटिव्हिटीनी स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी
युज करायला लागाल, या चक्राची एनर्जी तुम्ही युज कराल ना, मग बघा आयुष्य किती सुंदर. आता बघा, एखाद्या आईचा मुलगा काम नसेल करत, ती आई काय म्हणते, 10 बार 24 घंटे ये सोचेंगे, हट माझा मुलगा हेच करत नाही, तेच करत नाही, मी याच्यासाठी एवढं केलं, याच्यासाठी एवढा वेळ दिला, एवढा पैसा दिला. अब आप डेली अगर उस बच्चे के पीछे यही एनर्जी दे रहे, तर काय टाकून राहिलेलं आहे? कळत न कळत तुम्ही त्याचं सूर्यचक्र ब्लॉक करून राहिलेले आहे. उलट त्याच्या मणिपूर चक्राला रमचं उच्चारण लावा, त्याला इंटेन्शन मध्ये घ्या. जे सेकंड लेवल मध्ये काही सिम्बॉल्स असतात, त्या सिम्बॉल्स शिकल्यानंतर ते इंटेन्शन मध्ये घेऊन जर तुम्ही त्या व्यक्तीच्यासाठी, माझा मुलगा खूप कार्यक्षम आहे, माझा मुलगा त्याच्या क्षमतेपेक्षा जास्ती मेहनत करतोय आणि माझा मुलगा प्रत्यक्ष यशस्वी होत आहे, एका आईने हे अफर्मेशन देऊन तर बघा, त्या मुलाचं भविष्य बदलून जाईल. पण त्याच्यासाठी काय करावं लागेल? डोक्यातनं नकारात्मक विचार त्या मुलाबद्दल जे येतात ना, माझा मुलगा आळशी आहे, करत नाही, ते काढून टाकावे लागेल. ठीक आहे? ज्यांच्यासाठी बोलली त्यांच्यापर्यंत भावना पोहोचल्या असतील. ठीक आहे? ओके. हा, तर त्याच्यामुळे आजपासून काय करायचंय? मुलाची तारीफ करायची आहे, त्याच्या क्षमतांवर विश्वास ठेवून ऍक्शन घ्या. म्हणजे तुम्हाला कळेल की हळूहळू पॉझिटिव्हिटीनी रोज थोडी थोडी पॉझिटिव्ह त्याच्यात. ते हे फक्त मुलाच्या आणि आईच्या नात्यात नाही, प्रत्येक नात्यामध्ये. आता एखाद्या बॉसला वाटतं की माझ्या कंपनीतल्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी चांगलं काम केलं पाहिजे, पण आपण काय म्हणतो, हा मूर्ख उशिरा येतो, हा व्यवस्थित काम करत नाही. यू आर क्रिएटिंग दॅट काइंड ऑफ एनर्जी. पण जर तुम्हाला पाहिजे तर रोज मस्त रेखीचे सिम्बॉल जेव्हा आपण सेकंडला शिकतो, रूम चार्ज केले आणि म्हणायचं, माझा कर्मचारी माझ्या भविष्यासाठी, माझ्या उज्ज्वल कामासाठी, माझ्या यशासाठी काम करत आहे. माझ्या कामाचा, माझ्या कर्मचाऱ्यांचा तेवढंच योगदान आहे, माझ्या यशासाठी तेवढ्याच आत्मीयतेने माझा स्टाफ माझ्यासाठी काम करत आहे. जेव्हा तुम्ही या पद्धतीने अफर्मेशन द्याल, तेव्हा तुमचा स्टाफ तुमच्यासाठी काम करायला लागेल. यू कॅन क्रिएट द पॉझिटिव्ह एनर्जी, यू कॅन चेंज निगेटिव्ह एनर्जी टू पॉझिटिव्ह एनर्जी. फक्त तुमच्या विचारांवर आणि या ऊर्जाच्या शक्तींवर विश्वास ठेवून तुम्ही तुमच्या घरातल्या प्रत्येक ऊर्जेला, ऑफिस मधल्या प्रत्येक ऊर्जेला, तुम्ही जिथे आहात तिथल्या ऊर्जेला चेंज करू शकता सकारात्मकतेमध्ये. फक्त करून बघणं गरजेचं आहे. या तत्वाचं, या चक्राचं तत्व अग्नितत्व आहे. त्याच्यामुळे गरमी संबंधित आजार, स्किन डिसीज, ब्लड संबंधित आजार, ओमेटिंग, डायरिया, इंडायजेशन, डायबिटीज, ऍसिडिटी, गॅस, स्किनचा प्रॉब्लेम, पिंपल्स, वजन वाढणं किंवा कमी होणं, शरीरावर कुठल्याही प्रकारची अलर्जी किंवा इन्फेक्शन याच चक्रामुळे होत असतं. म्हणजे फिजिकल लेवलचं याच पद्धतीने इफेक्ट होत असतो. खाण्यापिण्यामध्ये अरुची. पण जर याला आपण रोज रमच्या उच्चारण, कारण महत्वाचं चक्र अग्नितत्व आहे, म्हणून दररोज रमचं उच्चारण मध्ये तुम्ही फक्त मेडिटेशन जरी केलं, मी तर तुम्हाला 7ही चक्रांचं 21 मिनिटाचा मेडिटेशन ऑडिओ देणार आहे, जो फक्त ऐकून तुम्ही उद्याचे शक्तिपात होईल. आणि मी चक्रांना तुम्हाला सांगेल की कशा पद्धतीने हील करायचं, तर त्याच्यानंतर तुम्ही स्वतःचे चक्र बॅलन्स करू शकाल. दुसऱ्यांसाठी तर तुम्हाला लेव्हल 1 मध्ये पॉसिबल नाहीये, कारण लेव्हल 1 ही स्वयंशुद्धीकरण कालावधी असते आणि दुसरा व्यक्ती तुमच्या समोर झोपून काही तुम्हाला प्रत्येक चक्रावर हात ठेवू देणार नाही. म्हणून सेकंड लेवल मध्ये पेशंटला, तो झोपलेला असेल किंवा डिस्टन्सनी, त्याच्या भल्यासाठी आपण रेकीचा उपयोग करू शकतो, डिस्टन्स रिलेने. ठीक आहे. त्याच्यानंतरचं चक्र हृदय चक्र, म्हणजेच अनाहत चक्र, हार्ट चक्र. दिल के करीब सीने के बीच में यह चक्र अवस्थित है. यह चक्र निश्चल प्यार, अपनापन, भाईचारा, आध्यात्मिक विकास, भक्ती, साधना आणि प्रेमाचं प्रतीक आहे. आपल्या ऋषीमुनींनी याच चक्राला जागृत करण्यासाठी विशेष बल दिलेलं आहे. जेव्हा केव्हाही आपल्याला ह्या चक्राला जागृत करायचं असतं, तर याच्यासाठी लोकांप्रती प्रेमाने बोलायचं, निश्चल प्यार की अभिव्यक्ती करणं. आता थोडा विचार करा, पत्नी जेव्हा पतीबद्दल घरात किंवा बोलते, प्रेम नाही राहत अशातला प्रश्न नाही, प्रेम आहे, पण त्याच्यासोबत हा असंच वागतो, ही अशीच वागते, हे असेच करतात, असं भावना असते की नाही? तर निश्चल प्रेम नाहीये त्याच्यात. साधा विचार करा, जर हसबंडनी अॅनिव्हर्सरी विसरले, बर्थडे विसरले, तर घरात तांडव होऊन जाते. म्हणजेच काय, अगर निश्चल प्यार होंगा तर तांडव झालं असतं का? ठीक आहे, बा व्यक्तीच आहे, नाही राहत तारखा लक्षात, यू कॅन सेलिब्रेट. आपण त्या ज्या घटनांना त्या आयुष्यात येणार आहे, ती अॅनिव्हर्सरी, तो बर्थडे बर्बाद करतो. तर एक लक्षात घ्या, समोरचा व्यक्ती देव नाहीये. निश्चल प्यार. आपण मुलांना सुद्धा खूप खर्च करतो, पैसे गरजेपेक्षा जास्ती देतो. पण आजच्या काळामध्ये लिटरली ऍज अ काउन्सिलर मला ही खूप प्रॉब्लेम लक्षात येतात की
मुलांसाठी आईवडील खूप पैसा खर्च करतात, रात्रंदिवस कष्ट करतात, पण मुलांना वेळ देत नाही. आणि कळत नकळत आई वडील आणि मुलांमध्ये कुठेतरी एक दुरावा निर्माण झालेला आहे. घरामध्ये थोडासा विचार करा, संवाद आहे, पण तो सहभावनापूर्वक संवाद नाही आहे. जेव्हा घरामध्ये होणारा संवाद हा सहभावनापूर्वक होते. खरंच सांगा बरं, तुमच्या भावना खरोखर मोकळ्या मनाने तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत, तुमच्या मुलांसोबत किंवा मुलं आपल्या आईवडिलांसोबत शेअरिंग होऊन राहिले का? जर तुम्ही मुलांसोबत ते शेअरिंग पक्क केलं नाही लहानपणापासून, तर टीनेजर्स मध्ये 10-12 वर्षाचे मुलं झाल्यानंतर ते मुलं ते शेअरिंग बाहेरच्या जगात करतील आणि त्यांना असलेल्या प्रश्नासाठी बाहेरच्या जगात योग्य उत्तर नाही मिळाले तर. आणि म्हणून आज आपण बघतो की आज ड्रग ऍडिक्ट किंवा मग आजकाल काय ते कॅफेच्या नावावर हुक्का बार वगैरे पद्धती चाललेल्या आहेत. रात्रीचे 12-12 वाजता मुलं बर्थडे सेलिब्रेट करायला जातात. कोणी दिली हो परवानगी? खरंच योग्य आहे का 12 वाजता? आज मागे एक मुलगा बर्थडे सेलिब्रेट करायला गेला, त्याचा स्वतःचा बर्थडे होता आणि सकाळी 8 वाजता आई बाबांना त्याचं प्रेत सापडलं. जर त्या आईवडिलांनी त्या रात्रीच्या कल्चरमध्ये त्या मुलाला जायला मनाई केली असती, तर त्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा त्यांच्या घरात असता. कुठलं स्वातंत्र्य, कुठला कशासाठी पैसा आणि काय, याचं खरोखर विचार पालकांनी केला पाहिजे. कारण आज खूप छोटे कुटुंब झालेले आहे. म्हणून तुम्हाला सांगते, तुमच्या घरात 4 लोक असाल, 5 लोक असाल, 3 लोक असाल, आजकाल खूपच न्यूक्लिअर फॅमिली झालेली आहे. प्लीज तुमचा संवाद जेव्हा तुमचे शब्द दुसऱ्यांच्या कानापर्यंत पोहोचतात ना, तर ते प्रेमाचा म्हणजे बहर असला पाहिजे. तुमचे शब्द कोणाला बोचणारे नको, नाही तर बस कोणाने हसबंडने घरात पाय ठेवला की झालं, घरातलं वातावरण तपतं. असं नको व्हायला. किंवा एखादी पत्नी, बिचारा तो कामावरून आला आणि झालं तिचे तपतं की घरात तिने काय हे केलं. प्लीज, आयुष्य खूप क्षणभंगूर आहे. एकमेकांना समजून घ्या, नात्यांना जपायला शिका. जर तुमचे जवळचे नातेवाईक दूर राहत असतील, काही कारणाने जवळ नाही ना, रोज एक फोन करा. कारण कसंही जगलं, आयुष्याला खरोखर दी एंड आहे. शून्यात त्या शून्यामध्ये जगून बघा. जेव्हा त्या शून्याचा विचार कराल ना, तुम्हाला कळेल की तुम्ही किती भाग्यशाली आहात. कारण करोडो रुपये जर तुम्ही कमवले तरी सुद्धा सोबत 1 रुपया जात नाही. राजा हो या रंक, एक ही जगह जाना है. आणि सोबत 1 रुपया नेण्याची कुणाची ताकद नाही. ते शेवटच्या क्षणी कपाळावर जो शिक्का लावतात ना, तो सुद्धा व्यक्ती सोबत घेऊन जाऊ शकत नाही. अंगावरचे कपडे सोबत जात नाही. मग विचार करा की जाणार काय? तुम्ही कलेक्शन कलेक्शन जे सोल असतं ना आपलं, तो सोल तुमच्या चांगल्या कर्मांना कलेक्ट करून घेऊन जातो किंवा तुमच्या वाईट कर्मांना कलेक्ट ते परत रिबर्थ घेऊन पूर्ण करावं लागतं. पास्ट लाईफ रिग्रेशन किंवा या सगळ्या एनर्जीज मध्ये आपण त्याचा अनुभव पण घेतो की तुमच्या जीवनामध्ये आजचं सफरिंग आहे ना, कुठेतरी कलेक्टिव्हनेसनी लास्ट बर्थच आहे. मग अजून आपण त्याच्यात या जन्माचा कर्म जर नकारात्मक जोडला, तर परत ते क्लिअर करण्यासाठी आपल्याला तेवढीच मेहनत करावं लागेल. म्हणून ही संधी आहे. तुमच्या जवळ जे काही लोक आहेत ना, ते कुठल्या ना कुठल्या कर्माने तुमच्याशी कनेक्टेड आहे. तुमच्या घरी काम करणारी ताई असेल, तुमच्या ऑफिसमध्ये काम करणारे कर्मचारी असतील, तुमच्या घरातले लोक जे आहेत ते कुठल्या ना कुठल्या कर्माने तुमच्याशी जोडलेले आहे. आजपासनं त्यांच्यासोबत प्रेमाने व्यवहार चालू करा. तुमचे शब्द जेव्हा त्यांच्या कानावर पडतील ना, तर तो प्रेमाची अभिव्यक्ती करणार असेल आणि तो भाव हृदय चक्रातनं निर्माण होत असतो. आणि म्हणून हृदय चक्राला पवित्र ठेवा. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होय रे, जन जन का मंगल होय रे, या पवित्र भावनेने तुम्हाला कार्य करायचं. जेव्हा तुम्ही या पवित्र भावनेने काम कराल, तेव्हा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटीचा रिझल्ट मिळणार आहे. सो चॉईस तुमची आहे, कारण जीवन तुमचं आहे. आयुष्य खूप सुंदर आहे आणि त्याला अधिक सुंदर या रेकीच्या ऊर्जातनं तुम्ही करू शकता. तर हे जे आपलं हृदय चक्र आहे, याचा रंग हिरवा आहे, थायमस ग्रंथीसोबत संबंध आहे. आणि फिजिकल ऑर्गनचा जर विचार कराल तर हृदय, लंग्स, लिव्हर आणि शरीराची ब्लड सर्क्युलेशन सिस्टीमवर अफेक्ट करतो. कार्यक्षेत्रात प्रेम आणि भावनांचं केंद्र. प्रेम ही व्यक्ती के जीवन का मूल आधार आहे. जेवढं प्रेमाने वागाल, अरे आपण स्वतःवरच तर प्रेम करत नाही. जर मी म्हंटल, जर तुम्ही स्वतःवर प्रेम करत असता तर तुमच्या शरीरात आज एकही आजार नसता. शरीराची काळजी घेतली नाही, योग्य आहार घेतला नाही, योग्य व्यायाम दिला नाही, म्हणून तुम्ही आजारी आहात. म्हणून डायबिटीस, बीपीची गोळी, थायरॉइडची गोळी मागे लागलेली आहे किंवा बाकीचे आजार आहे. खुद स्वतःवर प्रेम कराल ना,
तेव्हा एकच प्रश्न जेव्हा आहार इथपर्यंत येतो, जस्ट आस्क फर्स्ट क्वेश्चन की हे मला आरोग्य देणार आहे की अनारोग्य. आता हृदयावर हात ठेवून विचारा, तुम्ही खरोखर प्रेम करता का स्वतःला? बरोबर आहे? विचार करा. आपण प्रेमच नाही करत. प्रेम मग दुसऱ्यांवर प्रेम सोडून होते. फक्त माहिती आहे एक नॅचरल प्रोसेस, फॅमिली तयार झाली आहे, फॅमिलीच्या जबाबदाऱ्या आहे, पर ना खुद को ढंग से प्यार करते है ना घर वालों से प्यार करते. विचार बरं हृदयावर हात ठेवून, आहे की नाही खरी गोष्ट? जर प्रेम ते अनकंडिशनल असतं तर घरामध्ये भांडणच झाले नसते. पण हमारा प्यार कंडीशन वाला है, जो बर्थडे भूलने से, एनिवर्सरी भूलने से बिगड़ जाता है. मुलांचे मार्क कमी झाले तर मुलांवरचा प्रेम, एका मुख्याध्यापकांनी आपल्या मुलीला कमी मार्क मिळाले म्हणून मारून टाकलं, एवढा मारलं तिला की त्या पुरीचा जीव गेला. इट इज द न्यूज, रिअल न्यूज आहे. मग त्या बापाला प्रेमाचा झरा नव्हता ना मुलीबद्दल. त्या मुलीची मार्कशीट, त्या कागदावर येणारी मार्कशीट महत्वाची वाटली पोरीच्या जीवापेक्षा. त्या वडिलांमध्ये खरोखर तो झरा होता का प्रेमाचा? स्वतःच्या पोटच्या पोरीला इतकं मारलं की तिचा जीव गेला. हे का घडतंय विचार करा. इसी को कलयुग कहते. आणि खरोखर या तुम्ही इथपर्यंत पोहोचलाय, एव्हरीथिंग बाय हिज विल, त्याची इच्छा. आणि म्हणून तुम्हाला सांगते की ते प्रेम ऍक्टिव्हेट करणं खूप गरजेचं आहे. आपल्या कुटुंब आज झोपलेले असतात ना, आपल्या घरचे कुटुंब जेव्हा झोपतील ना, थोडस उठून त्यांच्याकडे बघा की त्यांचं तुमच्या जीवनात असणं किती महत्वाचं आहे. आज तुम्ही त्यांना रागवून बोलता, चिडून बोलता. एक क्षण विचार करा की जर ते तुमच्या जीवनात नसते तर तुमचं अस्तित्वाला काय अर्थ राहिला असता. आणि नव्या प्रेमाच्या ऊर्जा कुटुंबाप्रती तयार करा. हृदयचक्र आपोआप ऍक्टिव्ह होऊन जाईल. कारण जितका निस्वार्थ प्रेमाचा झरा तुम्ही दुसऱ्यांप्रती व्यक्त कराल, जितका करुणेचा भाव हृदयामध्ये ऍक्टिव्ह कराल, तेवढंच तुमच्या जीवनामध्ये मल्टिपल होऊन एनर्जी येते. कारण निसर्गाचा नियम एकच आहे, मल्टिप्लिकेशन. जे द्याल ते मल्टिपल होणार आहे. एक गव्हाचं बी पेरलं तर हजारो गहू मिळतील. एक आंब्याचं झाड लावलं तर कितीतरी वर्ष ते झाड आंबे देत राहील. निसर्गाचा नियम मल्टिप्लिकेशन आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण खूप पॉझिटिव्हिटीने, आनंदाने लोकांना काहीतरी सकारात्मकतेने देत जायचंय. त्याच्यानंतरच या चक्राचं तत्व आहे आपलं वायुतत्व. वायुतत्व संतुलित झाल्याने नर्वस सिस्टमवर वाईट असर पडतो आणि हृदयाची बिमारी, बीपी, शारीरिक पीडा, निराशा, डिप्रेशन, आत्महत्या करण्याचे विचार देखील या चक्राच्या इनबॅलन्समुळे होतात. आणि विचार करा, जर आपल्या घरामध्ये आपल्या असण्याने एखाद्याला तणाव येत असेल तर जगण्याला अर्थ नाही. त्याच्यामुळे आपल्या जीवनाला अधिक पॉझिटिव्हिटीनी, अधिक ऊर्जानी ऍक्टिव्ह करा. आणि आज एकच टास्क देते, करून बघा बरं घरी. त्या घरच्या लोकांना, ज्या लोकांना जे नातं असं असेल ज्याला मिठीत घेऊ शकता, त्या नात्यांना मिठीत घ्या आणि म्हणा आप मेरे लिए बहुत खास हो. बोलून तर बघा. आजचा टास्क तुम्हाला काय म्हणायचं आहे? घरच्या प्रत्येक व्यक्तीला, ज्या व्यक्तीला मिठीत घेऊन बोलू शकत असाल त्यांना म्हणा आप मेरे लिए बहुत खास हो. आणि जे घरातले ज्येष्ठ व्यक्तीच असाल त्यांच्या पायावर डोकं ठेवून त्यांना म्हणा की तुमचं अस्तित्व माझ्यामुळे आहे, तुम्ही माझ्यासाठी खूप खास आहे. बऱ्याच वर्षापासून अव्यक्त झालेल्या भावनांना आज व्यक्त करा आणि ते ग्रॅटिट्यूड व्यक्त करा. जेव्हा तुम्ही हे ग्रॅटिट्यूड व्यक्त कराल ना, आयुष्य खूप सुंदर होऊन जाणार आहे. त्यानंतरचं चक्र थ्रोट चक्र, विशुद्ध चक्र म्हणजे अभिव्यक्तीचं माध्यम. हे चक्र संचारकचं चक्र आहे. आपली अभिव्यक्ती एका शब्द मुखातनं दुसऱ्या कानापर्यंत पोहोचणारा शब्द या विशुद्धी चक्रातूनच पोहोचत असतात. आपले मनोभाव दुसरे तक पोहोचवण्याचं महत्वाचं माध्यम आहे. याचं तत्व जे आहे ते हे जे चक्र आहेत आपल्या हृदयाला असर करत असतं, थायरॉइड ग्रंथीसोबत संबंधित आहे. आणि याचं वायुतत्व नाहीये, आकाश तत्व आहे. या चक्राचं तत्व आहे आकाश तत्व. अभिव्यक्ती, क्रियाशीलता आणि अभिव्यक्तीचं माध्यम रंग आसमानी थायरॉइड ग्रंथीसोबत संबंध आहे. यह चक्र गले और लंग्स को नियंत्रित करता है. कार्यक्षेत्र, अभिव्यक्ती, बातचीत. शक्ती का स्रोत, आधार. शब्दांनी एखाद्याचा आधार बनू शकता, नाही तर एखाद्याचं मन दुखवू शकता. क्रोधाच्या अग्नीमध्ये लोकांना टाकू शकता. तुम्ही तुमच्या शब्दांनी लोकांना जोडू शकता आणि लोकांना तोडू शकता. इतकं पॉवरफुल चक्र हे आहे. साधक या सज्जन थँकफुलनेस. आपल्या घरी जेवढं तुम्ही थँक्यूची भाषा वापराल, लहान मुलांनी एक ग्लास पाणी जरी आणून दिलं, जस्ट से थँक्यू. विचार करा, तुमच्यासाठी कोणीतरी कष्ट करत आहे. घरामध्ये बाहेर जाऊन वर्किंग महिला असेल, घरात काम करत असेल,
तर जस्ट से थँक्यू पुरुषांनी. आणि तो पुरुष तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी झटतो आहे. जस्ट से थँक्यू. आजपासून फॅमिलीमध्ये दररोज थँक्यू म्हणा, आपल्या मुलांना थँक्यू म्हणा. कारण आज IVF सेंटर समोर लागलेल्या रांगा बघा. तुमच्या नशिबामध्ये ते सुंदर लेकरू आहे, त्याची कदर करा, त्याला वेळ द्या. आज एक एकल जे पॅरेंट्स आहे ना, ज्यांच्याकडे जोडीदार नाही आहे, त्यांना त्यांची कंडिशन माहिती आहे. आज कटू बोलणार असेल, थोडा राग करणार असेल, चिडचिड करणार असेल, एक्सेप्ट दॅट पर्सन ॲज इट इज. हम क्या करते, बदलना चाहते. तुमच्या शब्दांनी प्रेमाची फुंकर घाला, तर त्या व्यक्तीला तुम्ही आपलं करू शकाल. जस्ट से थैंक यू. आज से आपके घर में जितने भी लोग हैं, रोज एक बार उनको थैंक यू तो बोल के देखो. बोल के तो देखो की आप मेरे लिए बहुत खास हो. कशा पद्धतीने तुमच्या घरातल्या ऊर्जा सकारात्मक होतील आणि तुमचं जीवन खूप सुंदर आणि मल्टिप्लिकेशन मध्ये पॉझिटिव्ह झाल्याचा अनुभव तुम्ही घेणार आहे. तर म्हणून विशुद्ध चक्राचा संबंध सांगितला आकाश तत्वाशी आहे. आकाश तत्व असंतुलित झाल्याने वात, पित्त आणि कफाचे त्रिदोष होतात. आणि तुमच्या घरी एखादा वृद्ध व्यक्ती असेल, कधी बघितला का तो, त्याला नेहमी ठसक लागते, खोक चालू असते, का बरं? त्याचं कारण तुम्हाला सांगते. त्या व्यक्तीचं असं झालेलं असतं वयानुसार, मन मोकळं करायला कोणी नसतं आणि त्याची अवस्था असते कह भी नाही सकता और सह भी नाही सकता. इथपर्यंत भावना येऊन दाटलेल्या आहे. त्याला होणारा त्रास तो शेअर करू शकत नाही आणि म्हणून ते ठसका लागणं, खोकलणं हे म्हातारपणात चालू असतं. तर माझ्या बंधूंनो, माझ्या मैत्रिणींनो, त्यांच्याजवळ जाऊन बसा, थोडी प्रेमाची विचारपूस करा. कारण कदाचित अशी अव्यक्त भावना जे तुमच्या समोर ते व्यक्त करू इच्छितात पण बोलू शकत नाही. यस, विनाकारण मॅडम, विनाकारणच थँक्यू म्हणायचं का? त्यांचं तुमच्या जीवनात असणं. मी तर म्हणते प्रत्येक सुनेने आपल्या सासू सासऱ्यांना थँक्यू म्हणा. त्यांच्या कष्टामुळे तुम्हाला आयतं मॉडेल भेटलेलं आहे, जे तुमच्या सुखासाठी झटतं. बरोबर आहे. विनाकारणच थँक्यू म्हणायचं. प्रत्येक गोष्टीत थँक्यूची भावना आणा. बरोबर की नाही? मग बरोबर आपोआप प्रेमाचा झरा कुटुंबामध्ये वाईल. कारण आपण थँक्यूच म्हणायला विसरतो. ग्रॅटिट्यूड तर सोडूनच द्या. जस्ट से थँक्यू. कारण कधीतरी त्या व्यक्तीने तुमच्या, आज विचार करा, जर शेतकऱ्याने काम नाही केलं विनाकारण, आता माहितीये का कोणत्या शेतकऱ्यामुळे आपल्या घरात धान्य आलं? जस्ट से थँक्यू. ईच अँड एव्हरी पर्सन या जगामध्ये कोणीतरी आज रिसर्च करतोय, कोणीतरी तुमच्या आरोग्यासाठी काळजी घेण्यासाठी कुठला तरी रिसर्च चालू आहे, कोणीतरी काम करतंय, एखाद्या फॅक्टरीमध्ये तुमच्या गरजेच्या वस्तू बनत आहे. जस्ट से थँक्यू ईच अँड एव्हरी पर्सन जो तुमच्या आनंदासाठी काम करत आहे. सुरुवात बाहेरच्या लोकांची नंतर करू, पण पहिले ते थँक्यू घरातनं सुरू करा. आज दिवसभरात तो व्यक्ती बाहेर जाऊन कामाला गेला म्हणून तुमच्या घरात पैसे आले ना, म्हणून थँक्यू म्हणा. आज ती माऊली दिवसभर घरात झटून बाहेरचंही काम करते आहे. जस्ट से थँक्यू टू हर. कुणीच विनाकारण नाही आहे. काहीतरी तुमच्याशी लेणं देणं आहे, काहीतरी त्यांनी काहीतरी तुमच्यासाठी चांगलं केलेलं आहे, म्हणून थँक्यू म्हणा. तुमच्या हाताखाली काम करणाऱ्या कर्मचारी, आता विचार करा बरं, एक दिवस आपल्या घरची कामवाली ताई नाही आली, काय होते आपलं? चिडचिड होते की नाही? मग तिचं असणं देखील तुमच्या जीवनात तेवढंच महत्वाचं आहे. म्हणून रोज तिला मनोमन थँक्यू म्हणा, म्हणजे तिचे वाईब्स तुमच्याप्रती पॉझिटिव्ह राहील आणि ती तुमच्या घरी सुट्ट्या कमी मारेल. तुम्ही रोज कटकट करा, हिच्या काय सुट्ट्याच होतात. यू आर क्रिएटिंग द वाइब्स. सो जिसके लिए जो चाहिए वो थँक्यू भेज दो. वो अपने आप, क्योंकि मल्टिप्लिकेशन निसर्गाचा नियम आहे. ते सुंदर मल्टिप्लिकेशन तुम्हाला तुमच्या जीवनात मिळणार आहे. एक लक्षात घ्या. त्यानंतरचं चक्र आहे थर्ड आय चक्र. थर्ड आय चक्र भुवयांच्या थोडस वर. आता हे जे चक्र है ललाट दोनों भुवों के बीच में थोड़ा सा ऊपर अवस्थित है. ज्ञान का केंद्र, इंट्युशन का केंद्र. कधी कधी असं वाटतं ना, एखाद्या मित्राची आठवण आली, मैत्रिणीची आठवण आली, नातेवाईकाची आठवण आली, त्याचा फोन येईल किंवा तो भेटायला येईल. का असं होतं? वी आर कनेक्टेड विथ द युनिव्हर्स, या ब्रह्मांडाशी थर्ड आयची कनेक्शन आहे आपलं. आणि जेव्हा आपण इथून जेवढं पॉझिटिव्ह विचार करू तेवढं आपण क्रिएट करू शकतो. क्रिएशनचं आहे, एनर्जीचं सेंटर आहे. याचं तुम्हाला सांगते, मी सेकंड लेवल मध्ये टेलिपॅथी हा विषय शिकवते आणि त्या टेलिपॅथीचा वापर जर तुम्ही केला, आज जर मी म्हंटल माझ्या मुलाला, अरे दादा अभ्यास कर अभ्यास कर, ही विल नॉट रेडी कर. कारण आई बोले तर कटकट वाटेल, बट आय एम द हिलर. मी जर सेकंड लेवलचे सिम्बॉल टाकून त्याला टेलिपॅथी दिली आणि त्याला न म्हणताही तो अभ्यास करायला लागेल. याच उपयोगामुळे माझ्या मुलाचं 9th मध्ये 60%, 10th मध्ये 90%. जर मी हिलर नसती तर 60चे 90 झाले असते का? वयाच्या 17 वर्षी तो लेखक बनला असता का?
आज मुख्यमंत्र्यांपर्यंत त्याचं पुस्तक गेलेलं आहे, मुख्यमंत्र्यांसोबत फोटो आहे त्याचा पुस्तकाचा. विचार करा की वाय दिस इज हॅपनिंग. ऍज अ हिलर जसं तुम्ही क्रिएट कराल, या सगळ्या पॉसिबिलिटीज आहे तुमच्या लाईफमध्ये. यू कॅन क्रिएट विथ द टेलिपॅथी अँड डिस्टन्स हिलिंग. न बोलता, ज्या मुलाला 100 वेळा म्हणून ऐकत नाही, तो हिलिंग केल्यानंतर, टेलिपॅथी केल्यानंतर ऐकायला लागतात. फक्त मुलांसाठीच नाही, प्रत्येक. पण रेकीचा उपयोग फक्त आणि फक्त चांगल्या गोष्टीसाठी करावा लागतो. कुठल्याही नकारात्मक गोष्टींसाठी दिव्य रेकी शक्तीचा वापर आपण करू शकत नाही. जेवढं चांगलं कराल तेवढाच सुंदर रिझल्ट त्याच्या जीवनात येणार आहे. ओके, सो आज इसे क्या है, तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होय रे, जन जन का मंगल होय रे. या सकारात्मक ऊर्जांनी आपल्याला काम करायचं आहे. आता थर्डायचं कार्य, कार्यक्षेत्र इच्छा अंतर प्रेरणा का केंद्र. व्यक्ती के अच्छे कार्य करने की प्रेरणा, बुरे कार्य न करने की सूझबूझ याच चक्रापासून मिळत असते. शक्तीचा स्रोत जागृती या क्रोध. शक्ती म्हणजे जागृत झाला तर व्यक्ती एकदम चांगला वागेल, नाही तर क्रोधाच्या अग्नीत त्याचं असणं म्हणजे आलाबाई कटकट करायला, असं नाही व्हायला पाहिजे. मग आता आपली चॉईस की आपलं असणं एखाद्याच्या जीवनात कटकट वाटलं पाहिजे, की बाबा थकून भागून आला बिचारा, आता त्यांच्यासाठी चला गरमागरम चहा बिया करावं अशी इच्छा झाली पाहिजे. वागणं आपले विचार आहे, बरोबर की नाही. हे सेम माझ्या मैत्रिणींसाठी आहे. प्यार से अपने आप में उसका बिहेवियर होना चाहिए. त्याच्यानंतर आहे शक्ती, आपलं किसी भी शक्ति के द्वारा, साधना के द्वारा हम इस चक्र को, ज्ञान या जागृति आती है, आत्मिक विकास होता है, क्रोध पर नियंत्रण आता है. अन्यथा बिना साधना के, अज्ञान के कारण क्रोधमय जीवन जीकर अपने साथ दूसरों के जीवन में भी अंधकार लाता है. सहस्त्रार चक्र, सर के ऊपर मध्य में यह स्थित चक्र अवस्थित है. यह चक्र उच्चतम आध्यात्मिक साधना का स्थल है. उच्चतम स्थिति में ज्ञान को प्राप्त कर समाधि की अवस्था होती है. निर्विकार, कोई भाव नहीं, कोई विचार नहीं, शून्यता की स्थिति, अंतर्ज्ञान और दिव्य दर्शन इसी चक्र की उच्चतम स्थिति है. संबंधित अंग उपरी दिमाग, डाई आंख, पिनियल ग्रंथी, रंग जांभळा आणि कार्यशक्ती आध्यात्मिक प्रगती. याचा रंग जांभळा व्हायोलेट पिनियल ग्रंथीच्या संबंध माथे के ऊपर के हिस्से को नियंत्रित करता है. मोक्ष प्राप्तीसाठी महत्वाचं साधन आहे. ठीक आहे, 5च तत्व आहेत आपल्या थ्रोट चक्रापर्यंत. हे 2 चक्र आध्यात्मिक विकासाशी जुळलेले आहे. ऐश्वर्य ऊर्जांचं केंद्र आहे, थर्ड आय चक्र आणि क्राऊन चक्र. ठीक आहे, निर्विकार म्हणजे जोडल्या जातात आकाश तत्वाशीच, आणि ते कार्य निर्विकार, ईश्वरीय ऊर्जांचा आशीर्वाद प्राप्त करणारे हे 2 चक्र आहे. व्यक्ती जेव्हा काय म्हणतो आपण की मृत्यूशय्येवर असतो, जर तुम्ही एखादा व्यक्ती बघितला असेल तर त्याला झटके येतात. कुणी कुणी बघितले, एकदम लास्ट स्टेजला जो व्यक्ती असतात त्याच्या झटके देतो तो. ते झटके का बरं येत असतात, त्याच्या मागे कारण आहे. मृत्यूशय्येवर प्रत्येक व्यक्तीसाठी ईश्वर एकदा मोक्षाचं द्वार उघडतो. पण ते मोक्षाचं द्वार उघडताना ते येणारे जो व्यक्ती आध्यात्मिक साधनेत असतो, तर मेडिटेशन, योगा, प्राणायाम असं काहीतरी करत असतो, तर त्याला ते झटके कॉमन असतात. पण जो कुठल्या साधनेत नसतो, ते झटके आले की घाबरतो, कारण आधीच शरीर थकलेलं असतं, शरीर त्रासात असतं, त्या झटक्यांना तो सहन होत नाही, आणि म्हणून त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे डोळे उघडे राहतात, तोंड उघडं राहतं. मग आपण म्हणतो त्याचा प्राण डोळ्यातनं गेला, तोंडातनं गेला. तर हे जे सहस्रार चक्र आहे, ब्रह्मांडीय ऊर्जांशी आपल्याला कनेक्ट करणार आहे. निर्विकार, कोई भाव नाही, शून्यता आणि परिपूर्णता दोघांचं संगम करणारा हे चक्र आहे. आणि जर व्यक्तीने दररोज 7 चक्रांची साधना केली तर एक परिपूर्ण, सुखी, समाधानी, आरोग्य संपन्न, ऐश्वर्य संपन्न, दीर्घायुषी जीवन कुठलाही व्यक्ती जगू शकतो. पण त्याच्यासाठी आपल्याला विचार करा, किती पैशाच्या मागे किंवा कामाच्या मागे धावतो आपण, आणि एवढा धावधाव धावधाव करताना जेवायला तरी वेळ काढता का? एक घास 32 वेळा चावून खा, तर तुमचं आरोग्य चांगलं राहील, असं आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे. पण 32 घासांमध्ये आपण 32 घास सुद्धा खात नाही. 10-15 घासांमध्ये जेवण आटोपतो आपण पटापट पटापट पटापट, 10-15 मिनिटं देत नाही जेवायला. अरे ज्या शरीराला, एक लक्षात घ्या, एव्हरीथिंग इज युअर बॉडी. तुमचे सगळे नाते, तुमच्या सगळ्या भौतिक जगतातल्या वस्तू, तुमच्या जीवनातला सगळा आनंद फक्त या देहासोबत आहे. एखादा पॅरालिटिक झालेल्या व्यक्तीकडे बघा, एखाद्या मोठ्या गंभीर आजाराने त्रस्त व्यक्तीकडे बघा, की खरोखर त्याला जाऊन विचारा, दादा जीवन जगलात का, ताई
ते म्हणतील अहो जेव्हा लक्ष द्यायचं होतं ना आम्ही या शरीराची काळजीच नाही घेतली. आणि म्हणून या शरीराला पहिलं महत्व द्या, कारण या शरीरासोबतच तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत आनंदाने जगू शकाल. जोपर्यंत हा देह आहे तोपर्यंत तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत आनंदाने जगू शकाल, प्रेमाने जगू शकाल, या पृथ्वीवरचे सर्व उपभोग घेऊ शकाल. आणि एकदा का हा देह कामातून गेला ना काहीच उरत नाही. आणि म्हणून रिस्पेक्ट युअर बॉडी. इस बॉडी को डेड बॉडी में कन्वर्ट होने से पहिले रिस्पेक्ट कर लो इसका. जेवढं तुम्ही स्वतःच्या शरीराचा रिस्पेक्ट कराल, तुम्ही ऍक्टिव्ह राहाल, तर तुमच्या आनंदामुळे शारीरिक स्वास्थ्यासोबत मनाने जेव्हा आनंदी राहाल ना तुम्ही तेवढंच जिथेही कार्य करताय त्या तुमच्या औरामध्ये लोक आनंदी होतील. नाहीतर आलाबाई आलेबाई कटकट करायला अशी आपली ओळख होईल. तसं नाही पाहिजे असेल तो आज इसे खुद आनंदी रहना चालू करो. रिस्पेक्ट युअर बॉडी, रिस्पेक्ट युअर माइंड. तुमच्या मनाला आनंदी करा, शरीराला आरोग्य संपन्न करा आणि या 7ही चक्रांना ऍक्टिव्हेट करून रोज औरा क्लेन्झिंग करून या गोष्टी पॉझिटिव्ह आहेत. मी जो तुम्हाला 21 मिनिटाचा ऑडिओ देईल, उद्या पहाटे आपला शक्तिपात आहे 5:30 वाजता शार्प. कोणीही मिस करायचं नाही. उद्या पहाटे शार्प 5:30 वाजता आपला रेकी लेव्हल 1चा शक्तिपात आहे. याच लिंकवर कनेक्ट करायचं आहे. कारण ज्यांचा उद्याचा मिस होईल त्यांना मग पुढे केव्हा चान्स येईल त्याची माझ्याकडे माहिती नाही आहे. तो डोंट मिस टुमॉरो 5:30. तुम्हाला 5:30 वाजता. आणि कसं बसायचं आहे शक्तिपातासाठी, तुम्ही रूट चक्रापर्यंत मला दिसले पाहिजे. व्हिडिओ ऑन करणं कंपल्सरी आहे. हेडफोन लावायचा नाही, शक्यतो चष्माही लावायचा नाही, कारण तुम्हाला काहीच बघायचं नाही, काहीच ऐकायचं नाही. फक्त तुमचं मला दिसणं गरजेचं आहे आणि नावानी जॉईन करणं गरजेचं आहे. सॅमसंग, ओप्पो, विवो, ऍपल या नावाने जॉईन करू नका. तुमचं स्वतःचं तुमच्या आईवडिलांनी दिलेलं नाव त्या नावाने जॉईन करायचं आहे, ज्या नावाने समाज तुम्हाला ओळखतो. ठीक आहे. कोणीतरी तुम्हाला सॅमसंग, आता इथे एक मॅडम जॉईन झाल्या ली नावाने. ली नावाची ओळख आहे का त्यांची? ते ली ला पूर्ण नाव करायचं आहे. काय आहे तुमचं पुढचं नाव? ओके. हा, एका फोनवर दोघं चालू शकतील, काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त त्या जे एक्स्ट्रा तुमच्याकडे लोक राहतील ना, तर उद्या त्यांचं नाव चॅटबॉक्स मध्ये टाईप करा, म्हणजे शक्तिपात देताना ती ऊर्जा आणि तुम्हाला मिळालेल्या ऊर्जेच्या याच्यावर उद्याच आपण अनुभव घेणार आहे. तुम्ही पाण्याला अफर्मेशन देऊन पाण्याचा गोडवा वाढेल, मिठाचा खारटपणा कमी होईल आणि स्पर्शाच्या माध्यमातून तुम्ही स्वतःला हील करू शकाल. हे प्रॅक्टिकली आपण उद्या शार्प 5:30 वाजता घेणार आहे. ठीक आहे. तर उद्या आपण केव्हा भेटणार आहे? पहाटे शार्प 5:30 वाजता आणि संध्याकाळी दुपारी भेटणार आहे, दुपारी शार्प 3 वाजता. उद्या आपला क्लास 3 वाजता राहणार आहे. ठीक आहे. आज मी एका इव्हेंट मध्ये होते म्हणून आपला 4 वाजता झाला. उद्या आपला क्लास आपल्या नियमित वेळेवर 3 ते 4 या वेळेत होणार आहे. याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. ओके. सो मला ऐकून घेतलं यासाठी आपलं कोटी कोटी आभार. दिव्य रेखी शक्ती आपल्या जीवनात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. भेटूया उद्या पहाटे शार्प 5:30 वाजता शक्तिपातासाठी. सो पहाटे 5:30 वाजता नक्की भेटू. थँक्यू, धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच.